नांदणी मठातील माधुरी हत्तीन पुन्हा नांदणीत यावी अशी जनभावना आहे। ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी। राज्य शासन ही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल असे सांगून या प्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नांदणी मठ येथील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक झाली। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट केली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह नांदणी मठाचे प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते। नांदणी मठाच्या परंपरा आणि स्थानिक जनतेच्या भावनांचा विचार करून कायदेशीर प्रक्रिया मार्गाने माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला पुन्हा मठात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की गेल्या 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे। माधुरी पुन्हा मठात यावी ही जनभावना आहे। ही जनभावना लक्षात घेऊन राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल। मठानेही आपल्या याचिकेमध्ये राज्य सरकारचाही समावेश करावा। तसेच वन विभागाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सविस्तर भूमिका मांडण्यात येईल। यामध्ये केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे आणि उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या सर्व मुद्द्याचे निराकरण करण्यात येईल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक पथक तयार करून आवश्यक ती सर्व मदत करेल। आवश्यक वाटल्यास रेस्क्यू सेंटर सारखी व्यवस्थाही करण्यात येईल आणि त्याप्रमाणे सुविधा देण्यात येतील आदी बाबींचा समावेश करून या बाबी तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र समिती नेमण्याची ही विनंती राज्य शासनामार्फत या याचिकेमध्ये करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले। तसेच या प्रकरणातील नागरिकांवर करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्रातील जे हत्ती बाहेर नेण्यात आले अशा सर्व हत्तींची माहिती वन विभागाने गोळा करावी असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले। यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन माधुरी हत्तीणीला आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा अशी भूमिका मांडली। यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, विश्वजित कदम, सतेज पाटील, अशोक माने, सदाभाऊ खोत, राहुल आवाडे, अमल महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, नांदणी मठाचे पूज्य स्वस्तिश्री जिनसेन महास्वामीजी, जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव श्रीनिवासराव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आदींसह जैन स्वामी व स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते।